सोलापूर येथील रोटरी नॉर्थ राधाकिसन फोमरा मूकबधीर विद्यालयात रोटरी 3132 चे नवनियुक्त डिस्ट्रिक्ट गव्हर्नर उद्योगपती रोटेरियन जयेश पटेल यांच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते। रोटरी नॉर्थच्या या सेवाभावी कार्याची दमदार अर्धशतकीय वाटचाल असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले। सलग 50 वर्ष दिव्यांग शाळेचे पालकत्व स्वीकारून उत्तम प्रकारे कामकाज या संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेचे कर्मचारी करत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। प्रारंभी मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा स्वागतोत्तर सत्कार शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी पुष्पगुच्छ देऊन केला, तर पाहुण्यांचा परिचय खजिनदार राजगोपाल झवर यांनी करून दिला। तसेच रोटरीच्या गव्हर्नरपदी निवड झाल्याबद्दल राजगोपाल झवर यांनी त्यांचा सत्कार केला। तसेच शाळेतील कला शिक्षक सैपन बागवान हे सेवानिवृत्त होत असल्याने शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी शाळेचे सचिव सुनील दावडा, डॉक्टर वैद्य, राजगोपाल झवर, बळीराम पावडे, सुधीर क्षीरसागर, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे, गंगाधर मधभावी, अजित पाटील, आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेनुरे, सैपन बागवान, साहेब गौडा पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर मधभावी यांनी केले, तर आभार सहसचिव डॉक्टर सुनील वैद्य यांनी मानले।